कुठे चालले रॅपरॉन घालून? कुठे आलेलो आहोत. कुठे आली? दिसतंय हिअर हिअर फॉर काय बोलतात रे याला? पॉटरी पॉटरी. काय काय करायला लागतं ते विचारायला. हां काय काय करायला लागतं पोरीच्या नादाने. काय बोलायचं आता? सो वी आर ॲट टिपलर कॅफे इन पुणे भंडारकर. सो लेट्स बिगिन. Myself Abhi, this is my wife Shivani. We both are content creators. Shivapu Stories. मला आता बनवायचा आहे हा हत्ती. तो क्यूट आहे बट माझा हत्तीचं वर्जन कसं आहे माहीत नाही. मला काय काय करायला लागतं. मला कुठे घेऊन आली? एकटा मुलगा बसलाय मी इथं. एवढे लोक आहेत. कुठे हजबंड फॉर लाईफ दाखवतो माझा हत्ती. खाली जास्त झालं त्याला कमी कर नाही. किती क्यूट झाला माझा हत्तीला मी थोडं पॉलिश करायला दिला कारण माझा हत्ती जास्त आगाऊ दिसत होता. मग आता आम्ही त्याला क्यूट बनवायचा प्रयत्न करतोय. बरोबर बोलतात. आपण कसे आहोत त्याच्यानुसार आपण आपले आर्टिकल बनवतो. माझ्यासारखंच आर्टिकल बनवलं. त्याला बरोबर आगाऊ हत्ती दिसत होता. मी क्यूट आहे म्हणून मी क्यूट बनवलं. बर छान दिसते. नाउ इट्स टाइम टू डू सम नेक्स्ट लेवल का शहाणपणा. वाकडा का त्याला दुसऱ्या साईडला हळूहळू आणि चांगला बाहेर आतमध्ये ना बाहेर खेळायचं. बस बस हात थोडं क्लीन करून थोडंसं लावा म्हणजे माती नाही लागत. लावा थोडासा थोडासा पहिले कापून घ्यायचं पहिले ते लोक ते फिरवायचे हाताने एकाने करायचे आहे ना बाबा. खालचं चाक फिरवायचं परत मध्ये जायचं. फायनली पोरीला जमलंय. आता आम्ही नवीन बिझनेस चालू करणार आहे. उन्हाळ्याचे माठ वगैरे विकायला चालू करणार आहे. काय म्हणले? मला गावाचं रिझर्वेशन करून द्या म्हणतात. ते मी जातो तुम्हीच बसायचे. काय काय बनवलंय ते मस्त. एक छोटीशी पंती, एक पॉट. आता काय बनवणार आहे? ग्लास. झाले का भांडे घासून? कसं होतं एक्सपिरियन्स? मस्त मजा आली. मज्जा तर येते. इट्स माय टर्न टू डू शहाणपणा. बघू आपण. सरांना ऑटोग्राफ पण पाहिजे. रेडी आहे. खावाला अभिच आहे, खावाला माझा आहे. अजून याचे डोळे राहिलेत कारण त्याला आगाऊवाले डोळे बनवायचे. करत राहा. राऊंडला खाऊ प्लेट घ्या. करत राहा.
एवढं कॉन्फिडेंटली बोलत असाल. तर आपल्याला flow चाललंय. अरे हा मला शेप नको. हा मला हा. असं धरायचं आणि वर घ्यायचं. मग हे आपले स्ट्रेट बाहेर तुला सांगितलं तितकं करावं माणसं. बघा ना जमलंय का? ही बरी होते. पॉट बनवायचं का कशी बनवायची असंच ते ह्या पद्धतीने आता मी काढत त्याला वापर करा लावणार परत शिफ्ट केले तुम्ही मला शिकवलं पाहिजे कॉन्व्हर्सेशन. मजा येते. काका एवढे भारी कॉम्प्लिमेंट. आता कसं होतं बरोबर कॅमेरा लागला मध्ये. सोडलं की आज परत आता करा तुम्ही स्वतः आत्ताशी कुठे केलं. पण आता एक करून घेतो परत आता काका म्हणतायत रिझर्वेशन कॅन्सल करावं लागेल. जातो माझं. मी आधी जाणार होतो आता नाही जात. हे असलं करतोय तर हा जाऊ मागचा आता ठेवा आता बरोबर होतं आता काय आता बरोबर होत आहे. जमलंय जमलंय. आता आमच्या जागा फक्त आपल्याला आता करा जसं करा फक्त तसं करा करा बाकी ना खालचं करा आता करा आता त्यांना बोलतं करा आता करतच नाही आता ढकल ना बाहेर. ढकल ढकल. जमलं जमलं जमलं. बस 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 बस. आता मला जमतंय कळलं ना. किती आतून ठेवा आणि आता आपलं ठेवा आता ना हळूहळू दाबा हळूहळू दाबायचं. इकडून सुरू करायचं. हलका हलका दाबा वर नका जाऊ तिकडनं ते झाल्यावरच जाऊ जाऊ तिकडे झालंच नाही ना इथे वर जाऊ सोडा आपले हा 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 हा. हे झालं पाहिजे असं भारी दिसतंय साईड. आता म्हणजे काही केलं. आपण जॉईन करेल देखो तो बोला पहले इसको ये करना नहीं था. माझ्या खातीर आला आणि आता स्वतःच एन्जॉय करतो. मला वाटतं अख्खा आयुष्यात अभिनय असं काही केलं नसेल. आता आम्ही थोडी जास्त कलाकारी दाखवणार आहे. त्याला माझं काम खूप आवडलं. हा शपथ माझ्या मी जास्त इंटरेस्ट दाखवलं. तो इसको भी बेक करना पड़ेगा. नहीं वो ड्राई हो जाता है. कल तक ड्राई हो जाएगा. नहीं शाडू नहीं है. ये तो एयर ड्राई वाला होगा ना. ये जो अपने आप सूख जाता है. हाँ हाँ इसको पकाने का जरूरत नहीं नहीं. वेरी नाइस वेरी नाइस. मजा आता है. हाँ. So these are the final results. Pookie elephant of Shivani, aggressive elephant of Abhishek, पंथी. एक छोटासा पॉट बनवलाय. अजून एक इथे एक बनवलंय. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? मजा आली. तुला कसं वाटतं? मला तर म्हणजे माझा आजचा प्लॅन होता बॉलिंगला जायचं. बट ही बोलली की काहीतरी असं क्राफ्टिस्टिक करायचं तिला काहीतरी. आणि इथे त्याला घेऊन येण्यासाठी मला त्याच्यावरती चिडावं लागलंय. मग तो रेडी झालाय. पण तुला काय वाटतं? तू काय सजेस्ट करेल बोल्सला? येऊ शकता? नाही भाई येऊ शकता. बट एकटं आलं तर पोरं आलं तर काहीतरी आगाऊपणा करणार. सो सजेशन इज आपापल्या बायकोला गर्लफ्रेंडला कपलला घेऊन या. तुम्ही एन्जॉय कराल आणि मजा येते. खरं जेन्युअनली मजा येते. म्हणजे एकदा असं ते जमायला अशी चिडचिड होते. काय येत नाही काय येत नाही. आणि मी पहिलं एलिफंट बनवला. मला असं वाटलं की माझं खूप भारी झालं. त्यानंतर दुसऱ्यांचं बघितलं सगळ्यांचेच भारी झालेले. युजली म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो तर हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. जो तुम्ही करू शकता. तर मी काय जायचंय खायचंय पबमध्ये फिरायचंय. यांना विचारू
हो, कसं वाटलं तुम्हाला आमच्यासोबत गप्पा मारून? अरे बरं, एक नंबर. जमलं मला. हा, परफेक्ट. लवकर शिकला मी. लवकर शिकलो ना. हे बघ काय बोलतात, लवकर शिकलो मी. लवकर शिकलो. त्यांनी मला लवकर हाकायला नाही तर म्हणतील मॅडम, त्यांना काढून टाकतील आणि मला भेटून टाकतील. तुमचं नाव काय? प्रदीप. नमस्कार. नमस्कार. स्वतः पण खोकतो ना, आता म्हणणार होती आमचे आहो आजारी पडलेत. पहिलं हे आजारी पडलं, त्याच्यामुळे मी आजारी पडलो. हा ठीक आहे ना. तर मी थोडी बरी झालेली आहे, पण हा अजून नाही झालेला आहे. तर आज आहे 9 एप्रिल आणि आमच्या मोठ्या दीदींचा बर्थडे आहे, ऐश्वर्या दीदीचा. संतूर मॉम. हा, संतूर मॉम. तर ती माझी रिअल सिस्टर आहे, जर अजून कोणाला क्वेश्चन असेल तर. आणि तिचा आहे बर्थडे आणि आम्ही आता चाललेलो आहोत. ऑलरेडी विक्रम सर आणि मम्मीला आम्ही पिक केलेलं आहे. पप्पा नाही आहेत, कारण पप्पा सातारला गेलेले आहेत गावाला. आणि बर्थडे दीदीचा आम्ही दुपारीच करतोय आणि डायरेक्ट आम्ही रेस्टॉरंट मध्ये चाललोय. तर मग बिचारीचं ऑप्शन कसा होता, तर मम्मीनी ऑक्सिजनचं ताट रेडी करून मी आणलंय. बघितलंच नव्हतं. ऑक्सिजनचं ताट रेडी करून आणलं, ते पण पिशवीत बांधून प्रॉपर. बापरे, इंडियन मॉम वी लाईक. हे बघा, काय खरं नाही. उघड आहे, मला माहीतच नव्हतं. सो ते ऑलरेडी तिथे पोहोचलेले आहेत, कारण की जिजू आणि अंशूला भूक लागलेली आहे. ऑर्डर पण दिली असेल ऑलमोस्ट. म्हणजे जिजूंनी मला 1चा टायमिंग सांगितलेला, शिवानीला 1:30चा टायमिंग सांगितलेला. आम्ही 1:30 वाजता घरातून निघालोय. कन्फ्युजन नाही झालं. हे आमचं काय बोलायचं, मम्मीचं डेझर्टला आलं नाही ना आपण. डेझर्ट. डेझर्टची वाटतील नाही. मला पहिले भेटली की मी चेंज. हॅपी बर्थडे. अरे थँक्यू. जिजू इन अ न्यू लुक. आम्हाला जिजू इन अ न्यू लुक. मला असं वाटतं AI आहे ते. हा, केलेलं आहे. जिजू इज रिव्हर्स एजी. हाय अंशू. जिजूंचा नवीन लुक बघितला का? ए, जिजूंचा नवीन लुक. हा ना, जिजूंचा चला. जिजू पण एजिंग इन रिव्हर्स आहे असं आता मला हा ना, पप्पा पण आणि मम्मी पण. संतूर मॉम. चोको ट्रफल. ए, इंची पोर. ए, आपकी खूबसूरती का राज बताओ, जनता वॉन्ट्स टू नो. साईडलाच बसली. नवऱ्याचं प्रेम. बाप रे. साईडलाच बसली. सांग ना. जल्दी शादी करो. कुछ भी. हा, लवकर लग्न करण्याचं, पण त्याच्यामुळे तुझी जल्दी शादी करो, जल्दी बच्चे पैदा करो, फिर संतूर मॉम रहोगे. जेनेटिक्स. हा, नाही ते तर आहे साईड. मग मी का नाही आहे? तू हॉस्पिटल मध्ये. अरे नाही म्हण ना तू. काय प्रूफ आहे की तू हे का आता जाऊ दे, आता बोललं तर रिव्हील करू. रिव्हील गाईज, यू वोंट बिलीव्ह, शिवानी इज अडॉप्टेड. बरं, आम्ही आमच्या दोघींमध्ये बघून तर वाटेलच. इकडे तिसरा जरा इकडे वाटतो का मी अडॉप्टेड वाटते का गाईस? वाटते काय हायचे आता काय मेकअप आहे. काय हा, ठीक आहे, मी मेकअप केलंय. मेकअप आहे ती. नाही पण अरे जे ऐक ना, प्राऊड फील झालं पा उलट तुला की अडॉप्ट केलंय चांगल्या लोकांनी. ती असताना पण तुला अडॉप्ट करायची गरज लागली, बरोबर असं विचार कर. किती लकी आहे. नाही, कोणीतरी सोडलं आता आपल्या घरी. मग आता आली तर करा मग. ऍक्च्युली ही मुंबईत असताना बॉन्ड झाली ना, मग बहुतेक तिथलं ते क्लायमेट तुझ्या वेळी मम्मीने काय खाल्लं? मुंबईत लोक बोरी होतात. ए, मुंबईत जन्मली तू? नाही, मुंबईत मम्मी प्रेग्नेंट होती तेव्हा मम्मी मुंबईत राहत होती. अच्छा. हा, मी जन्मले तर साताऱ्यातच होते. सातारला बॉन्ड झाली पण मुंबईत. पण ही जे कसं काय, मी गोरा, दीदी गोरी, तू गोरी, पप्पा मी गोरी. पण गोरीच आहे, पण मी जरा माझ्यात काय ते मिलेनियम काय बोलतात, हा, ते मेलॅनिन कमी आहे. जास्त आहे. काय म्हणून मला थोडासा कलर थोडासा कॉन्फिडन्स दे कर. पप्पांवरती गेलेली आहे. हाय ना अंशू? पप्पा तर गोरे आहे बघ. हा की नाही? मी जन्म पप्पाला- झाल्यावर मेलॅलिंगची बॉटल सांडली होती तिच्या अंगावर. आणि तुझ्या वेळी मम्मी सगळी शिळे बागा खाल्लेलं. शिळे बिळे नसतं काय असं राहिलेलं रात्रीचं फिश वगैरे. जादा खाल्ले फिश. हा, फिश शिळे, जास्त शिळे. केलं म्हणून हिटमुळे माझे केस बघा म्हणून चालत. तिच्यापेक्षा माझे चांगले केस आहेत. संतूर मॉम. ए, तुला येतं का गाणं संतूर मॉम? कोणत्या कॉलेज? हळद आणि चंदनाचे गुण समावे संतूर त्वचा आणखी उजळेल. आणि मग तिकडून आवाज येतं मम्मा. तेच मग म्हणतात संतूर तुम्ही कोणत्या संतूर. कॉलेजमध्ये? फायनल इयरला आहे का तुम्ही? हा, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये?
नाही मी स्कूलमध्ये 10th ला आहे. नाही मग तू असं विचारल्यावर तिकडून येणार मम्मा. हा मम्मा. तिने पण संतूरचा कलर घातला Oh my God, संतूरच घातलेला आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संतूर मॉम, हॅपी बर्थडे मग तसंच पाहिजे होतं ना. आयुष्यपत. हे अजून एक केक लवर आहे पण सिया सर्कल कोणच नाहीये बरं का. सियाचा उलट सगळे म्हणतात की सिया केक खातानाचा व्हिडिओ दाखवा मला. हा अशीच करते डायरेक्ट. कशी कशी करते. अशी करते एकदम डायरेक्ट. सॉरी दर ओके सो ऑन दिस नोट वी आर एंडिंग इट फॉर काय बोलले मी काहीतरी एकदम लहान बोलले. तर अशा प्रकारे दीदीचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे. विकीने मला मारलेला आहे आणि आमचा बर्थडे झालेला आहे. हो विक्रमला गिफ्ट मिळाले 2-2. नजर लावली काय लगेच सांगू का याच्यात वॉलेट नाहीये, याच्यात वॉलेट नाही आणि याच्यात बेल्ट पण नाही. वॉलेट पण नाही आणि याच्यात बेल्ट पण नाही. खरंच बेल्ट पाहिजे होता, खरंच वॉलेट पाहिजे होतं. आयुष्यभर माझ्याकडे वॉलेट कोणत्या माहिती का, शारदा करून मला दिलेलं. त्याला झाले 10 वर्ष. तेच वॉलेट आहे माझ्याकडे. तुला काकूने मला वॉलेट घेतलं. बर्थडे दीदीचा आहे आणि गिफ्ट विक्रमला मिळतोय. आणि माझा बेल आता हरवला होता. तर ऍक्च्युली दीदीचा दीदीचा बर्थडे असतो. दीदीला म्हणलं इथं रांका ज्वेलर्स चला जाऊ, तुमच्या बर्थडे निमित्त आम्हाला तुम्ही काहीतरी गिफ्ट करा. हो बरोबर आहे. गरिबांना आमच्यासारख्या गरिबांना काहीतरी दान करा. अंशू से बाय.